रात्रभर साईने 5 मिनिटंही मला झोपू दिलं नाही. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं दिसतच असेल. आजसुद्धा तेच होणार होतं हे मात्र मला नक्की माहिती होतं. कारण आज होतं साईचं वॅक्सिनेशन 1.5 महिन्याचं आणि जसं आम्ही बाहेर निघालो तसा पाऊस सुरू झाला. आता या पावसाला काय बघवत नाही मी कुठे जाताना, आमचं बाळ कुठे जाताना. ठीक आहे त्याचं तर होतंच, पण मला एक टेन्शन खूप जास्त सतत होतं की बाळ किती रडेन आणि त्याला बघून मी किती रडेल. आता आई त्याला सांभाळेल की मला सांभाळेल. पण तिथे गेल्यावर गर्दी तर खूप होती. पण जेव्हा साईचा नंबर आला, इंजेक्शन देईपर्यंतच तो रडला आणि त्याच्यानंतर असा शांत झाला जसं काही झालंच नाही आहे. त्यामुळे मी तर एकदम टेन्शन फ्री झाले आणि घरी येताना बघितलं, जाताना तर काय दिसत नव्हतं, पण येताना बघितलं की पप्पाच्या कंपनीतल्या सगळ्या लोकांनी फक्त जांभळाचेच झाडं लावलेत आणि बदाम. साईला म्हणजे साई थोडा मोठा झाला की त्याला तरी खायला भेटेल. घरी आल्यावर तो इतका शांत झोपला होता की जसं काही झालंच नाही. त्यामुळे मी सुद्धा आपली निवांत होते आणि पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे लगेच बिल्डिंगचंही काम सुरू झालं. मी जेवण ते केलं आणि आराम केला. तर भेटू नेक्स्ट